चार मंत्र चार होते द्यायचे भू स्वाहा अग्नये इदं नमः स्वाहा स्वाहा प्रजापतये इदं नमः यज्ञदान तपः कर्म स्वाध्याय निरतो भवेत् एषेव हि श्रुत्युक्तः सत्यधर्म सनातनः सत्यं शरणं गच्छामि सत्यधर्मं शरणं गच्छामि सत्यधर्मसंगं शरणं गच्छामि सत्यं शरणं नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः ओम मधुसूदनाय नमः ओम विक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम श्रीकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम मुकुंदाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम अदोक्षजाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम वत्सदाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम वेदाय नमः ओम हरये नमः ओम श्रीकाय नमः प्रणवस्य परब्रह्म श्री परमात्मा देवता देवी काय प्राणायाम प्राणायाम दक्षिणेतरे कृष्णाग्रेण्योर्तरे शालिवांगश्री बौद्धावतारे परिकल्प्यवतारे वर्तमाने क्रोधीनाम संवत्सरे उत्तरायणे वसन्तर्तु मासोत्सवे मासे विशाखमासे शुक्लपक्षे तथे दशसुधावार नक्षत्रमस्य देवते योगस्य करणं जैवतनं समन्वितः अद्वैत्यादिपूर्वचरित वर्तमान एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुढे पाणी द्या सगळे पाणी द्या तुम्हा पादयो पाणी समर्पयामि यादि पंचामृत विष्णुपदेशे पंचामृत स्नानं समर्पयामि। ओमाप्याय स्वसमये देवे वदस्तु मोक्षिणमवावादस्रपथे श्री सद्गुरुपादुदरिद्रात्महाभजस्तानं गुरुप्रवादिनाः सुरविणमुखाग्रप्रणायदाक्षदा श्री सद्गुरुपादुदरिद्रात्महाभजस्तानं समर्पयामि। ओम गुरुतमे लक्ष्य गुरुतमस्य तुम्हाला आवडतं उदय शुद्धोदय प्रसदामा अनुष्ठमागो अनुष्ठमागो हमारे स्वाहा करून ठेवा आता नाही मधुवादारुदायुते ओम साधु हो सदज्ञाय नमः मधुराधना आश्रित सद्गुरुपादुदेवता ब्रह्मा एक एक पळी पाणी घाला। ओम भद्रं कर्णे विष्णुयामि महाभद्रं पश्येमाक्षभिर्दधाः स्त्रीरङ्गैः सुष्ठुवास्तनो भर्गशेम देवहि रञ्जितायुः। ओम भद्रेन्द्रो दशवाः सुनाभूषा विषयाः तस्य नस्तारक्षयोरिष्णुने सद्नमरसतिर्दातु। ओम शान्ति शान्ति शान्ति। ओम नमस्ते गणपतये तुमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तुमेव केवलं गर्दासि तुमेव केवलं गर्दासि तुमेव केवलं हरदासि तुमेव सर्वं विविधं ब्रह्मासि तुम साक्षादात्मा द्वितीयं सभाय संसूरतं जनरातं ब्रह्मभूर्भुवस्त्रम्
गणाजम्बूरमुष्यार्य वर्णाजं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुरसुतं कारेण रुद्धम् एतत्तौ मनस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यम रूपम अनुस्वार शांति रूपम विद्युत रूपम नाद संधानां सहिता संदेह सहिषा गणेश विद्या गणपुरुषे निषुद्गायत्री छन्दः गणपति देवता ओम गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं पाशं कुशारणं नमो राजपतये नमो गणपतये नमो प्रमथपतये नमस्ते सुलम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशने शुभसुताय वर्धमूर्तये नमः। वेदधर्वशीर्षे योगिते सब्रह्मभूयाय कल्पते सर्वविघ्नेर्बाध्यते सर्वदसुखमेधते सपञ्चमहापापात्रमुच्यते सायं ध्यानो दीर्घं पापं नाशयति प्रातर्दीयानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः प्रयुञ्जानो पापो भवति सर्वद्राजन्दविन्ददीदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं योजमोहाद्दास्यति सबापियान्दोदि सहस्रावर्तनादनीयं काममधीते दन्तमनेन साधयेत अनेन गणपतिमभिषिञ्चति स्वाग्मी भवति चतुर्थ्यामनष्कञ्जपति सविद्यावान् भवति कर्मणवाक्यं ब्रह्माद्यावरणाच्यमुच्यते महापापात्रमुच्यते ससर्वभवति एवं वेद इत्युपनिषद ॐ तन्माममनाथ तमोमेवं विश्वदो भूतवाच्य तिष्ठद्दशाङ्गुलं पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उदामृतत्वस्येषानो यदन्नेनाटरोहति त्रिपादूर्धौ दैपुरुषः पादोऽस्येह भवतुनाः ततो विश्वं नकरामच्छाचनानशने अभि तस्माद्विराळो जायत विराजोऽधिपुरुषः सजातोऽद्योरिच्यतपश्चात् भूमिमतो पुरः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञवदन्वदा वसन्तो अस्यासीदाज्यं विश्वपद्भ्यां शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत मुखाचन्द्रश्चाग्निश्च प्राणः सगळ्यांनी मंत्र म्हणायचा आहे ओम श्री ओम चा जप करायचा ओम श्री ओम श्री ओम श्री ओम श्री इतना करो आहे आज या ठिकाणी अक्कलकोटहून स्वामी समर्थांनी स्थापन केलेले धर्मपीठ साक्षात महाविष्णू थेट दत्तात्रय भगवानांपासून जे पीठ सुरू झालेलं आहे ते थेट स्वामी महाराजांपासून पुढे सद्गुरू बाळप्पा महाराज गंगाधर महाराज आणि परम सद्गुरू श्री गजानन महाराज असं दैवी चैतन्य या ठिकाणी उपस्थित आहे। जी काय मनामध्ये इच्छा आहे आकांक्षा आहे हे सगळे मला महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहेत। शांतपणे महाराजांचा स्पर्श मला जाणवायचा आहे। जे काही माझ्या मनामध्ये सगळं त्यांच्या चरणी मला अर्पण करायचं आहे आणि शांतपणे त्या ईश्वरी चैतन्याचा स्पर्श मला जाणवायचा आहे। त्यांच्याशी एकरूप होण्यास मला प्रयत्न करायचे आहे।
हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावहा तां महावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं इन्द्रियङ्गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्यां हसनादप्रमोदिनीं श्रियं देवी उमोभये श्रीर्मा देवी जुषदां तां सोऽस्मदां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं दृप्तां दर्पयन्तीं पद्मेक्षुदां पद्मवर्णां तामिहोपभये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवदुषामुदारां तां पद्मदेवीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे नक्षदान्वावृणे आदित्यवर्णे तपसो जातो वनस्पतिस्ववृक्षोद्विल्मः सस्यफलानि तपसानुदन्तमायान्तरायाश्च बाह्या लक्ष्मीः उपैतमान् देवसखा कीर्तिश्चमननासः प्रादुर्भूतोऽस्मिराक्वयस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे श्रुतिभासामलान् ज्येष्ठामलक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् गृहात् गन्धद्वारान् पुराधर्षान् नित्यपुष्टाङ्गरीश्वरीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिनोपभये श्रियं मनसः काममागोदिं च सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मनिश्रीशयदायशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आकस्रजन्तु स्निग्धानि शिखिले तव समे गृहे इष देवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं सुवर्णां देवमालिनीं सूर्यां हिरण्मये लक्ष्मीं जातवेदो महावः आर्द्रां यः करणीं यष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मये लक्ष्मीं जातवेदो महावः तां महावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रबोधङ्गाबोधास्योष्मान् विन्द्रेयं पुरुषानहं यश्चेदो भूत्वा चमुजादाच्यमन्महं सूक्तं पञ्चदशदशङ्कामस्तदनञ्जपेद पद्मानने पद्मौरु पद्माक्षी पद्मसम्भवे तन्मे भजसि पद्माक्षीर् सौभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै धनने जपदां चेतलोकामां पद्मानने पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायदाक्षी विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं वसन्तरत्वा पुत्रपौत्रं धनन्धान्यं सदृशा जगमीर्थम् धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनदेय सोमं विपुदुभर्गः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो निजमाश्चर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां हस्तानां श्रीसूक्तन्यभेद सरसजनिलये सरोजहस्ते धवलधरां सुगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे सहोदबोधिकरप्रसीदमय्यं विष्णुपत्नीं समां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवर्गस्वमायुष्यमारोग्यमाविधात् शुभमानं महीयते भारतीयं धनं वशुं बहुलाभं शिरसंवत्सरं दीर्घमायुः। ओम नमस्ते रुद्रमन्यवहुतोदयुषवे नमः नमस्ते अस्तु धन्मने बाहुभ्यामुदते नमः या तयुषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः शिवा शरव्या या तवतया नो रुद्रमृडया या ते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी शयानन्तनुवासन्तमया गिरिशन्तविजागशीः यामि शृङ्गिरिशन्तहस्ते विभक्ष्यस्तवे शिवाङ्गिरित्रदां गुरमाहिगुंसि पुरुषं जगद शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छावदामसि यथा नः सर्वमिज्जगद यक्ष्मगुं सुमना असद अध्यवोचदिवक्ता प्रथमोदयेभ्यो विशद अहीकश्च सर्वाण्यं हयन् सर्वाश्रयाधिधान्यः असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रस्वमङ्गलः ये चेमागुं रुद्राभितो दिक्षुश्रुता सहस्रशो वैशागुं असौ यो वसर्वजनीलग्रीवो विलोहितः उदैनं गोपादृशन्नदृशन्नुदहाद्यः उदैनं विश्वाभूतानि सदृष्टो मृडयादिनः नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे अथो ये अस्य सत्त्वानो हन्तेभ्यो करन्नमः
प्रवञ्च धन्वनस्मो भयोराग्नियोर्ज्यां याश्च पराता भगवोपा अवदत्यधनुस्त्वगुं सहस्राक्षसदेषु धे निशीर्यशल्यानां मुखा शिवो न सुमना भवा विजन्धनः कपर्दनो विशल्यो बाणवागुमुदा अनेशन्नस्येष आहुरस्य निषङ्गतिः याते हैतरमीषुष्टमहस्ते बभूवदे धनुः तया अस्मान् विश्वदस्त्वमयक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्वायुधायानाददाय धृष्णवे उभाभ्यामुददे नमो बाहुभ्यां तव धन्वने परिते धन्वनो हेतदस्मान् नृणक्त विश्वदः अघो य इषुधिस्तवारे अस्मन्निधे हितम् सहस्राणि सहस्रशो ये रुद्राधिभूम्याम् तेषागुं सहस्रयोजने वधनवानि तन्मसि अस्मिन् महत्कर्णवेऽन्तरिक्षे भवाधि नीलग्रीवा श्रुतिकण्ठा शर्वाधः क्षमाचराः नीलग्रीवा श्रुतिकण्ठा दिवगोरगदा उपश्रुताः ये वृक्षेषु सस्मिञ्जना नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखा सर्तपर्दिनः ये अन्येषु विविध्यन्ति पात्रेषु विपदो जनान् ये बधामधरक्षयायिलभृता यौव्यः ये दीर्घान् प्रचरन्ति श्रुतावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागुंसश्च दिशो रुद्राविदस्थे तेषागुं सहस्रयोजने वधनमानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्या येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वादो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर् दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते न मृडयन्तु ते यन्विष्णो यच्चनो द्वेषदं भोजं वेदधामि ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् सर्वांगी सुंदर वक्षेंद्रुराची कंठी करते फळाची जय देव जय देव जय मंगल
शोभता विकृती पुरे करणे गागरिया जय देव मंगलमूर्ती मोक्षी मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव गंगोदर पीतांबर परिवंदना सर्वसुंद वक्रतुंड नयना वासा वाचा वक्तारे संतती पावावे निर्वाणी रक्षावे सुर वंदना जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव आरती स्वामीला अक्कलकोट निवासा निवारे भवतापनसे अन्यमदाशा आरती स्वामीला हे प्रभो जगदीशा सचिदन विकासा स्वामी हृदय तुझे तुझे महायशा आरती स्वामी दासा दस तू अवतारे कोणवळेल तोरे महिमा तव मोठा गर्जाची वेगसारी आरती स्वामी दासा वैत भावची नाकी गुरु शिष्य एक तेरी जनिसा पुरुषेश उपपादशी नाही आरती स्वामी दासा वैत स्वामी स्वामी दास पेटी अनंत उपकार किती करणो मी गोष्टी आरती स्वामी दासा स्वामी स्वामी दासी करवीर क्षेत्र निवासी वामन भक्त जोडी स्वामी असानुदासी आरती स्वामी दासा कोट निवासा दिवारे भवताप नसे अन्यमदाशा आरती स्वामी दासा सोना माता शिवानंद सुत गजानना नमुया श्री गजानना स्मरूया आज्ञापूर निवासी पावन तेजो रासी जय 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 गुरुराज ओम जय 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 गुरुराज नित्य प्रभाते सायंकाळी कवी उदयास्ताला आहुती सूर्याला आहुती अग्नीला हर मुनी तुंगमय होऊ समृद्धी दे पाहू मंगलमय गणराज ओम जय 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 गुरुराज ध्वनी जल वायू मानव मननी योषित सार्वस्वी अनयाज्ञेची वार्चस्वी उदविल जीवन तेजा सुखविल मानव राजा मरणादि विश्वास ओम जय 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 गुरुराज यज्ञदान तप कर्मी प्रेमी स्वाध्यायी रमुया चिरमूल्याना जपुया साधन पंचक प्रियतम पंच प्राणाहुति मम जीवनदाता ओम जय 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 गुरुराज सोना माता शिवानंद सुत गजानना नमुया श्री गजानना स्वरूया प्रज्ञापूर निवासी पावन तेजो रासी जय 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 गुरुराज ओम जय 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 गुरुराज कर्पूर गौरम ज्ञानावतारम संसारजातं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं तन्नमामि अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज युविराज श्रीम सद्गुरु स्वामी समर्थ महाराज परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय नहीं आता लगा था साइड में या बोलते साइड में गरम होगा दादा क्या
मला थोडं रस्ता सोडा. कोण ऍड्रेस विचारत असेल ना. आज या ठिकाणी आपल्याकडे जे पादुका आलेले ते अक्कलकोट गुरु मंदिर बाळप्पा महाराजांचा मठ ज्याला म्हणतात तिथून आलेले आहे. म्हणजे आपण बऱ्याच जण मला वाटतं आपण आला होता अक्कलकोट मध्ये गुरु मंदिरामध्ये. आपण कोण कोण आले मला माहित नाही, पण जर कधी वटवृक्ष मंदिर आहे त्याच्याच मागच्या बाजूला गुरु मंदिर म्हणून आहे. अजून एक स्वामींचं महत्वाचं स्थान म्हणजे समाधी मठ आहे. तर स्वामींचे अनेक शिष्य अनेक भक्त परिवार होता. त्यातले स्वामींचे प्रमुख शिष्य म्हणजे बाळप्पा महाराज. ज्या मंत्राचा स्वामी समर्थांनी 400 वर्ष जप केला आणि नंतर जे प्रकट झाले तो मंत्र त्यांनी सद्गुरू बाळप्पा महाराजांना दिला आणि गुरु हो अशी आज्ञा दिली. आणि अक्कलकोट गावामध्ये हाक्याचं मारुतीचं मंदिर आहे, तिथे तपश्चर्या करण्यास त्यांना सांगितलं. त्यानंतर अनेक दिवस गेले. शेवटी बाळप्पा महाराजांजवळ बोलवलं. आपल्या गळ्यातले एक मुखी रुद्राक्ष त्यांच्या गळ्यात घातले, पायामधले पादुका दिल्या, दंड, छाटी, कंठमणी, बोटामध्ये श्री स्वामी समर्थ कोरलेली अंगठी त्यांच्या बोटात घातली, रुद्राक्षाची माळ घातली, अंगावर छाटी पांघरली, हाती भगवा ध्वजा दिला, डोक्यावर वरदस्त ठेवलं आणि त्यांना सांगितलं की माझा शिक्कामोर्तब तुला देत आहे, यावत चंद्र दिवा करो कार्य तो पुढे झालो. आणि संस्कृतमध्ये श्लोक आहे की स्वतंत्र मठाची स्थापना कर, असं मठ कायम करायची दत्तात्रय म्हणून लोकांना अभय देते असं सांगितलं. आणि काही दिवसात स्वामींचं मंदिर. आता बाळप्पा महाराज सहन झालं नाही, व्याकुळ झाले. त्यांना असं व्रत होतं, जो मंत्र त्यांना दिला होता त्यामुळे असं त्यांना व्रत होतं की 1 मूठभर शेंगा आणि 1 ग्लास पाणी ते दिवस काठी खात होते. 20-25 वर्ष ते कधीच जेवले नव्हते, अशी त्यांची तपश्चर्या होती. तर समाधीवर गेले आणि स्वामींना सांगितलं की आता जगणं मला सहाय्य झालंय, आता मी आज देहत्याग करतो. त्या क्षणी समाधीमधनं बाहेर आले, त्यांना जवळ घेतलंय आणि त्यांना सांगितलंय की तुला दिलेले जे निज वस्तू आहेत त्यात मी प्रत्यक्ष वास करतोय, तिथेच माझे प्राण्यात जाऊन तुझं कार्य पहिले सुरू कर, मठाची स्थापना कर. आणि तिथून गुरु मंदिराची स्थापना झाली. की परत बाळप्पा महाराजांच्या मनामध्ये शंका आली की एवढ्या मोठ्या परब्रह्माचं कार्य मी कसं काय करू एकटा. लगेच स्वामीने अभय दिला की सर्वत्र माझी सत्ता आहे, तू केवळ निमित्त मात्र आहेस. पादुक्यांच्या द्वाहीतून लोक संग्रह कर, येणाऱ्या जाणाऱ्या भाजी भाकरीची व्यवस्था, स्वामी भक्तीचा प्रचार हा तो निरंतर इथून चालतो. त्या आज्ञेवरून गुरु मंदिराची स्थापना झाली. लक्षात ठेवा. तशीच सेम प्रक्रिया, तशीच सेम प्रथा पुढे सद्गुरू गंगाधर महाराजांना या सगळ्या धर्मपीठाची उत्तरदायित्व अर्पण केलं. आणि पुढे जो आपल्याला फोटो दिसतो तो परम सद्गुरू श्री गजानन महाराज, हे अक्कलकोटचे. लक्षात घ्या, शेगावचे नव्हे. म्हणजे जशी प्रक्रिया स्वामींनी बाळप्पा, तसंच सेम सद्गुरू गंगाधर महाराजांनी रात्री तब्येत खालावत जात असताना चिंता आली की आता महानिर्वाण जवळ आले तर आता काय करायचं धर्मपीठाचं. की स्वामींनी दृष्टांत दिला, परत सांगितलं की कस्तुरी घरामध्ये फिरते आणि मला कुठं हुडकतोस. समोरनं परम सद्गुरूंचं आगमन झालं. जन्मतः शरीर दिव्य चिन्ह होते. त्याचबरोबर 1938 साली अक्कलकोटचं धर्मपीठ विधियुक्त महाराजांना दिलं. 1942 साली गुरु मंदिरामध्ये घडलेली घटना आहे की स्वयं भगवान परशुराम आणि दत्तात्रय भगवान हे गुरु मंदिरात प्रकट झाले. आणि दत्तात्रय भगवानांच्या समोर जे 4 श्वान असतात, 4 कुत्रे असतात, ते दयनीय अवस्थेत पडले होते. जेमतेम काही प्राण राहिला असेल, मूर्छित अवस्थेत होते. आणि भगवान परशुरामांनी महाराजांना सांगितलं की जो मूळ वैदिक सनातन धर्म आहे तो अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये सगळा मानव समाज आहे. सगळीकडे ताण, तणाव, भय, चिंता, दुःख, निगेटिव्हिटी, विकृती प्रकारचं एक स्ट्रेसफुल असं जीवन चालू आहे. सगळीकडे भीती आहे, चिंता आहे, काय करायचं माहित नाही. सगळी इन ऑर्डर म्हणजे सगळे खराब झालेले. महाराजांनी भूतोन भविष्यात अशी प्रतिज्ञा घेतली आणि ती संधी आपल्या सगळ्यांना दिली. महाराज काय म्हणतात की असा मार्ग आहे, आपण सगळे इथं बसलो आहोत, प्रत्येकामध्ये कुठून कुठं स्वामी आहेत का नाही आहेत. आणि स्वामी म्हणजे मूळ स्वरूप आहेत, बरोबर आहे का नाही. मग कधी ना कधी त्यांच्यापर्यंत पोहोचायचं का नाही पोहोचायचं, का असंच जीवन जगायचं. आज खाल्लो, उठलो, पिल्लो, बसलो, थोडं ताण, तणाव, भय, दुःख झालं, जरा निगेटिव्ह झालं, त्याच्यावर भयंकर रोगराई मागे लागत चाललेले, असं जीवन जगायचं. ह्याच्यासाठी आपलं जीवन असेल का. मग महाराज म्हणजे अशा कधीच नाही. आणि अशी आता आपल्याला ही संधी दिलेली, आता घाबरण्याची, चिंता करण्याची काही गरज नाही. आता साक्षात महाराज इथं आलेले आहेत.
कारण तो अभय आपल्याला देत आहेत. ते सांगतात की काही चिंता करायची नाही, काही काळजी करायची जीवन गरज नाहीये. आता असा जीवन आहे जो मला प्रकाशमय करणार आहे, जो मला उत्कर्षाकडे घेऊन जाणार आहे, जो मला आरोग्य, सुखमय, समृद्धमय जीवन देणार आहे. आणि असा जर जीवन पाहिजे असेल मग या अक्कलकोटला जे स्वामींनी धर्मपीठ कायम केलं की जो गुरु शिष्यांकडनं जो सर्वोत्तम ज्ञान आहे तो ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवावा आणि ते जे मार्ग सांगितलेले आहे तो महाराजांनी आपल्यासाठी सगळ्यांसाठी पुढे कथन केलेलं आहे. महाराज म्हणतात, वायुमंडळ श्रुती हे तू यज्ञ कर, निर्ममत्व हे तू दान कर, संकल्प सिद्धी हे तू तप कर, आत्मशुद्धी हे तू कर्म कर आणि मुक्ती हे तू स्वाध्याय कर. काय म्हणतात महाराज? यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय. आपण इथं सगळ्यांनी म्हणायचं आहे यज्ञ, दान, तप, कर्म आणि स्वाध्याय. या सगळ्याचा फोरमोस्ट भाग जो आहे तो यज्ञ आहे, अग्नी. आपण एक आलेलं एक मंगल हवन केलं सर. 4 आहुत्यातून 4 मूलभूत सृष्टीचा प्रारंभ या मंत्रांपासून झालेला आहे. तर तो काय केला, आपण एक मंगल हवन केलं, मंगल स्वागत केलं की आज एवढा मोठा मंगल प्रसंग माझ्या जीवनात आहे, जेवढे पण अभय मंगलमय शक्ती आहेत त्यांचा अभय मला मिळावा, आशीर्वाद मिळावा म्हणून ही प्रार्थना मी अग्नीद्वारे केली आहे. अशीच प्रकारची उपासना अग्निहोत्राची बरोबर स्थानिक सूर्य उगवताना आणि स्थानिक सूर्य मावळताना आपल्या घरी करायची असते. त्यासाठी आपण काय केलंय, फोनमध्ये ऍप बनवलंय, विश्व अग्निहोत्र म्हणून ऍप आहे. तुम्ही जगात जिथं कुठं असाल, अक्षांश, रेखांश, लॉंजिट्यूड, लॅटिट्यूड नंतर सूर्य उगवण्याची आणि मावळण्याची वेळ आपल्या समोर येते. आता ही सूर्य उगवण्याची, सूर्य मावळण्याची वेळ आहे. 5 मिनिटं अगोदर पात्र जे 5 डिसिप्लिन सांगितले, पहिलं म्हणजे काय, सूर्य उगवण्याची आणि मावळण्याची वेळ. दुसरं गायनी गोवंशाच्या गौऱ्या. त्यानंतर सेमी कॉपर पिरॅमिडल वेसल, दशांगुळ आकाराचा युनिक पात्र आहे, तोच पात्र घ्यायचा आहे तांब्याचं. त्याच्यामध्ये गायनी गोवंशाच्या गौऱ्याचा अग्नी पेटवायचा. पात्र घेतलंय तांब्याचा, त्याच्यामध्ये गायनी गोवंशाच्या गौऱ्याचा अग्नी पेटवलाय, अक्षत तांदूळ तुपाची आहुती घालून घेतलीये. बरोबर सूर्य उगवताना आणि मावळताना 2 मंत्रांचे उच्चारण करायचे आणि 2 आहुती अग्नीमध्ये मला समर्पित करायच्या आहेत. सकाळचा मी मंत्र म्हणतो, माझ्या मागे सगळ्यांनी म्हणा, हे सगळ्यांनी लक्षात येऊ नये. सकाळचा मंत्र आहे सूर्याय स्वाहा, सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं नमः, सूर्याय इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः, प्रजापतये इदं नमः. 2 मंत्र सकाळचे. आता संध्याकाळी काय करायचं, सूर्य मावळण्याच्या 5 ते 10 मिनिट अगोदर परत तो पात्र खाली घ्या, पात्र स्वच्छ करून घ्या. हे बघा, हे असं दशावेळी वापरून वापरून काळं झालं, पण हे तांब्याचं असतं. हा, आणि ह्याच्यामध्ये गायनी गोवंशाच्या गौऱ्या असतात. आता हे भस्म झालं. आता हे अतिशय औषधी गुणधर्म भरलेले भस्म आहे. हे ते यज्ञ विद्यमान भस्म भगवान शंकरांनी धारण केलं, दत्तात्रय भगवानी धारण केलेला भस्म आहे. मग सूर्य मावळताना काय करायचं, परत हे पात्र वर्ण खाली घ्या, भस्म खाली बाजूला काढा, वस्त्रगाळ करा, पात्र स्वच्छ करा, परत 5 मिनिटं अगोदर पात्र प्रज्वलित करा. आता बरोबर सूर्य मावळण्याची वेळ झाली की संध्याकाळचे मंत्र आहेत अग्नये स्वाहा, अग्नये स्वाहा, अग्नये इदं नमः, अग्नये इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः, प्रजापतये इदं नमः. 2 मंत्र सकाळी आणि 2 मंत्र संध्याकाळी अग्निहोत्र. आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्याला काय मिळणार याची कल्पना पण करू शकतो. अथर्ववेदाचा श्लोक आहे, सायं सायं गृहपतिर्नग्नो प्रातः प्रातः सोमनस्य दाता, प्रातः प्रातः गृहपतिर्नग्नो सायं सायं सोमनस्य. त्यांचं असं म्हणणं आहे वेदांचं की जर रोज सकाळ संध्याकाळ अशा प्रकारची अग्नीची उपासना मला जर घरी करता आली तर ईश्वरी सोमनस्य मी त्या ठिकाणी निर्माण केलं. कारण कसं असतं, कारण त्या ज्या मुवमेंटला माझ्या शरीरामध्ये काय, मी देखील निसर्गाचा भाग आहे का नाही. माझ्या शरीरात काय सिस्टीम असते, सूर्यडी चंद्रडी, सूर्य उगवले की सूर्यडी चालते, सूर्य मावळले की चंद्रडी चालते. ह्या मुवमेंटला ह्या दोन्ही ऍट अ टाइम एका प्रेशर एका फ्लोने वाहतात. याचा संबंध डायरेक्ट माझ्या प्राणभूतीशी. त्याला बदलतं काय, सुषुम्न नाडी म्हणून संकट तिसरा डोळा जातो. म्हणजे ऍक्टिव्ह कधी होतात, उगवताना मावळताना. आणि त्यावेळेस जर मी अग्नीच्या समोर बसलेलो असलो तर पंचमहाभूताच्या माध्यमातून अग्नीच्या माध्यमातून ते युनिव्हर्सल पॉवरशी कनेक्ट झालेलो असतो. नॅचरली तुमची बॉडी हील व्हायला सुरू होते, नॅचरली तुम्हाला बरं वाटायला सुरू होतं. अल्फा बीटा गॅमाची फ्रिक्वेन्सी होते, अणुरेणू बदलतात शरीरामधले, हार्टचं फंक्शन नॉर्मल झालेलं असतं. तुम्ही डीप ब्रीथ इनहेल एक्सेल करा, प्रचंड O3 करंट स्ट्रॉंग मध्ये आतमध्ये जातो. एवढं सोपं आहे.
घाबरून करण्याची उपासना नाही. एकदा चुकलं, दोनदा चुकलं, तीनदा चुकलं, काही पाप तो कंटाळून ईश्वर नको. सकाळी एकाने केलं, संध्याकाळी दुसऱ्या तरी हरकत. घरामध्ये कुणी एका व्यक्तीने आहुती द्यावी. सोपं आहे. आंघोळ करून करावी, नाही झालं तोंड हात काढून आहुती द्या. पण आंघोळीचा नियम नाही असं नाही किंवा आंघोळीचा कारणाकडून अग्निहोत्र चुकू नका म्हणजे. आपण आज रात्री नाही गेलो, काय झालं? काय नाही, सकाळी परत जेवतो कोणी आपण तसं. पण परमेश्वराला ज्यांनी मला सगळं दिलं, अन्न दिलं, हवा दिली, शुद्ध पाणी दिलं, सगळं दिलं, त्याला मी देताना काय देतोय? नैवेद्य ताट दाखवतो, जेवतोय कोण? आपणच जेवतो. देह समाप्ती करताना भगवद्गीतेतले एक श्लोक स्वामी महाराजांनी 3 वेळा उच्चारण केलंय. ओम अनन्या चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. काय म्हणतात स्वामी? जो कोणता भक्त अनन्य भावनांनी माझी उपासना करेल त्याचा योगक्षेम होण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित असेल. म्हणजे काय? मनामध्ये कुठल्याही फळाची अपेक्षा न करता अनन्य भावनांनी माझी उपासना कर, मग भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. आपण काय केलो? वरचं काढलो, खालचं लावलो. चालतंय का? अनन्य भाव कुठे? इदं न मम. हे सगळं तुमचंच आहे महाराज, माझ्या सहित मी तुमचं आहे. मग इथं जेव्हा आपण आहुती अर्पण करतो त्यावेळेस तो माझ्यामध्ये असलेला जो स्वामींचा चैतन्य आहे तो त्यांच्या पूर्ण स्वरूपात जायचा प्रयत्न, आणि मग तिथनं जीवनामध्ये परिवर्तन व्हायला चालू. नुसतं तुम्ही 2 मिनिटं समोर बसा, अग्नीच्या ज्वाळांकडे बघा, सगळं नेगेटिव्हिटी माइंड म्हणून निघून जातो. घरामध्ये फरक पडतोय बघा, वातावरणाचा डिफरंट एनर्जी लेवल सुद्धा जाऊन जातो. लहान मुलावर कसा फरक पडतो बघा, घरातल्या वातावरणावर कसा फरक पडतो बघा. विचारणार आज मी काय जीवन जगतोय, आणि अग्निहोत्र माझ्या जीवनामध्ये आल्यानंतर माझं जीवन कसं परिवर्तन झालंय याचा अभ्यास आपण स्वतः करा. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जरा वेळेचं बंधन आहे म्हणून शॉर्टमध्ये सांगितलं. परत कधी बोलू, कधी अक्कलकोटला येणार तर आवर्जून या. गुरुमंदिर बाळप्पा महाराजांचा मठ आहे, त्याचाच विस्तारित स्वरूप शिवपुरी म्हणून आहे. साधारणतः 150 एकरमध्ये त्या ठिकाणी अग्निहोत्राचं जागतिक केंद्र आहे. कधी येणं झालं तर आवर्जून या. अक्कलकोटला महाप्रसाद पण असतो, आणि स्वामींचं अद्भुत दर्शन म्हणजे गुरुमंदिरात बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये. चला आता शांततेत आपण गुडघ्यावर या, पादुकांवर डोकं ठेवून नमस्कार करायचा आहे. जी काय मनातली इच्छा आहे ती शांतपणे महाराजांना सांगायची आहे. आणि दुसरी गोष्ट, कोणी पादुकांवर पैसे वगैरे वाहू नका. ज्यांना कोणाला ठेवायचे असतील तर बाजूला ताट वगैरे तिथं अर्पण करा. ज्यांना कोणाला अक्कलकोटला काय अन्नदान, गोसेवा काय देणगी दिली तर गुरुजी मागे होते, त्यांच्याकडे तुम्ही पावती करू शकता. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीमद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. पहिली तुम्ही नमस्कार त्यांच्या ओटी करून घ्या. ठीक आहे. एक फळ देणार, फळ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सत्य सनातन धर्म की जय. शांतपणे पादुकांवर डोकं ठेवून नमस्कार करायचा आहे. चला या, बाकीचे या पादुकांवर डोकं ठेवून.